आंदोलनामध्ये पण आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि आम्ही आंदोलनाला ठिय्या आंदोलनाचं पत्र दिलं असताना त्यामध्ये शिव पालिकेमध्ये आल्यानंतर त्यांनी जवळजवळ तिथं DYSP असतील, लोणावळा पोलीस अधिकारी असतील, अजून त्यांचे बरेच कर्मचारी त्या ठिकाणी पोलीस अधिकारी होते. जवळजवळ 100-150 पोलीस त्या ठिकाणी असतील. आम्ही त्या ठिकाणी जेवढे आमचे प्रमुख लोक होते त्या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने आम्ही त्या ठिकाणी चालू केलं. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन चालू करत असताना काही समाजातील सुपारीबाज लोक जी समोर नगरसेवकांची जी केबिन आमची ज्यावेळेस होती ही सुपारीबाज 4-5 माणसं त्या ठिकाणी आली आणि त्यांनी तिथून चितवणखोर बोलणं तिकडून चालू केल्यानंतर तिथं जो प्रकार झाला तो आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहीत आहे. ह्या सुपारीबाज माणसांनी कालचं आमचं आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्या ठिकाणी आम्ही पोलिसांना सांगितलं की आमच्यावर तुम्ही केसेस केल्या, आम्हाला तुम्ही आतमध्ये टाकलं, तुरुंगात टाकलं, तरी आम्ही लोणावळेकर जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहेत. आम्ही काय मागे हटणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे कंटिन्यू चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही स्थगिती आम्ही घेणार नाही. आता त्याच्यामध्ये आम्ही पाण्याचा विषय घेतलेला आहे, टॅक्सचा विषय घेतलेला आहे. पाणीपट्ट्यामध्ये 30% वाढ झालेली आहे. आता समोरचे सुपारीबाज लोक आम्हाला नेहमी सांगतात त्यांच्या पत्रकार परिषदेमधून की 30% वाढले तर काय झाले, आता ते कमी नाही होणार. टॅक्सबद्दल म्हणतात तर टॅक्स कमी नाही होणार. आता टॅक्सबद्दल तुम्हाला माहिती देतो मी सर्वांना की आता आपण मार्च ते एप्रिल म्हणजे 2024 ते 2025 एप्रिल ते मार्चपर्यंत आपण सर्व नागरिक कर त्यामध्ये भरतात. कर भरल्यानंतर शिवोंनी नवीन प्रथा अशी पाडली त्यामध्ये की आता 2025पर्यंत मी टॅक्स भरलेला आहे. तर ते काय करतात 2-3 महिन्यांनी त्यामध्ये लोकांना हॉटेलवाले असतील, टपरीवाले असतील, सर्व लोकांना नगरपालिकेमधले अर्धे कर्मचारी सर्व टॅक्स आणि पाणीपट्टी वाढायला सुरुवात करतात. पहिली प्रथा अशी होती की एप्रिल ते मार्चपर्यंत जर टॅक्स भरला असेल तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 2 महिन्यामध्ये तुम्ही टॅक्सचे पावते वाटले पाहिजे आणि सर मार्चमध्ये जर त्यांनी टॅक्स तुमचा नाही दिला तर तुम्ही त्यांच्यावर 2% कारवाई करा. ह्यांनी 6-6 महिन्याचे 2 स्लॅब काढलेत. त्याच्यामध्ये 2 स्लॅब काढल्यानंतर जर 6 महिन्यामध्ये त्यांनी आता संपूर्ण 2025पर्यंत पैसे भरलेले आहेत आणि जर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये पैसे नाही भरले तोपर्यंत तर तो 2% त्याला त्या कराच्या पावतीमध्ये ते ॲड करतात. आणि हे आम्ही जर त्यांना विचारायला गेलो आणि ह्या विषयावरती आम्ही शिवण साहेबांना त्याविषयी यावरती चर्चा केली तर ते बोलले ना हे शासनाचे गाईडलाईन्स आहेत. म्हणलं शासनाचे गाईडलाईन्स आहेत तर हे नवीनच तुम्ही लादताय नागरिकांवर. मग हा 2%च्या व्याजाच्या रूपाने जो नागरिकांचा पैसा जातो, आम्ही बोलत नाही की त्यामध्ये तुम्ही दंड लावू नका, पण तुमच्या मुदतीत नाही भरले तर तुम्ही दंड लावा. आज टॅक्सच्याबद्दल आपण माहिती घेतोय की याबद्दल या लोकांना समोरचे जे आहेत जे पक्षाचे लोक आहेत त्यामध्ये एक पुजारी असेल, एक सुरेखा जाधव असतील, ह्या लोकांनी आज नावं घेऊन त्या ठिकाणी सांगतो मी त्यांची की हे सुपारीबाज लोक आहेत. ह्यांनी नगरपालिकेची सुपारी घेतली का, कॉन्ट्रॅक्टरची सुपारी घेतली का. आता त्या पुजारीचं एक सुमितराव आले त्याच्यामध्ये 10,41,000 टॅक्स बाकी. आज तुम्ही तिथं व्यवसाय करताना नागरिकांचे पैसे 2% घ्या, 3% घ्या, किती वाढवायचे वाढवा, मग स्वतः पण पैसे भरले पाहिजे ना, भरले पाहिजे. आम्ही जर जनतेसाठी आज या ठिकाणी भांडणं करायला उतरलेलं, रस्ता उतरलेलं वैयक्तिक काम कोणाचं नाही, तर या सुपारीबाज लोकांनी नागरिकांना ह्या प्रश्नांची पण उत्तरं दिली पाहिजे. काही ठिकाणी ज्या वेळेस आम्ही एकत्र काम करत होतो, मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो, हेही भारतीय जनता पार्टीमध्ये होते. आम्ही 9 नगरसेवक, 10 असे ऑप्शनचे नगरसेवक बाळासाहेब होते आमचे. या ठिकाणी आज 2 माझे सहकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत. आम्ही ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस असे काही माझ्याकडं खात्रीदायक माझ्यासमोर ज्या घटना आहेत की काही लोकांना प्रशासनावर धाक दाखवून यांनी 53 नोटीस काढायच्या आणि मग नंतर आतून सेटलमेंट करायची. काही लोकांची नावं पण मी तुम्हाला योग्य वेळ आली ना त्यावेळेस योग्य नावासकट तुम्हाला देईल. मी माझ्याकडे सर्व पुरावे आहेत त्याचे. मी मोगम कधीच बोलत नाही. ती लोक तुमच्यासमोर देईल, त्यांचे नंबर देईल तुम्हाला, त्यांच्या सगळ्या रेकॉर्डिंग ऐकून मी की पहा की यांच्याकडून कसे पैसे घेतले जातात. मग एखाद्या आपल्या जर स्थानिक लोकांना जर तुम्ही अशी दादागिरीची भाषा करून पैसे लुटायचं काम करत असाल तर चुकीचं आहे ना. मग तुम्हाला म्हणजे नगरपालिकेमध्ये तुम्ही जर आज पदावरून उतरलेले आहात तरी पण तुम्ही स्वतःला काय नगराध्यक्ष समजता का, उपनगराध्यक्ष समजता का. नागरिकांचे प्रश्न सोडवायला तुम्ही नगरपालिकेत येतात, आम्हाला माहिती आहे. नगरपालिकेत आल्यानंतर त्या ज्या नगरसेवकांच्या कॅबिनमध्ये बसतात तर प्रत्येक अधिकाऱ्याला तुम्ही बोलून घेता. आम्ही बाकीचे नगरसेवक कधी तिथं बसून तिथं मिटिंग लावली का, आम्ही कोणती पत्रकार परिषद घेतली का, आम्ही शिवणच्या कॅबिनमधून कोणत्या भूमिका पक्षाच्या मांडल्या का, तुम्ही दाखवा आम्हाला. आम्ही कधीच मानत नाही. नगरपालिका हे आपलं मंदिर आहे, त्या मंदिराचा अपमान आम्ही कधी करणार नाही.
नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे येतात, आम्ही रस्त्यावर उतरतो, नगरपालिकेत जातो, मग तिथं ATPचा अधिकारी असू, आरोग्याचा अधिकारी असू, बांधकामचा अधिकारी असू, त्यांना कधीही विचारा, आम्ही त्यांच्या समोर जाऊन त्यांना स्पष्ट सांगतो की सर अशा कंप्लेंट आहे, माझ्या विभागात हा प्रॉब्लेम आहे, नागरिकांच्या ह्या कंप्लेंट आहे, तुम्ही हा मार्गी लावा. आणि आजपर्यंत आम्ही अरेरावीची भाषा कुणाला केलेली नाही. आता त्यांनी सांगितलं की महिलांचा अपमान केला. कालच्या प्रकरणामध्ये जर त्यांनी चितवणीखोर त्या ठिकाणी चितवण्याचा प्रयत्न केला नसता तर हा तिथं प्रकार घडला नसता. ते समोर आम्ही ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी समोर बसले, तिकडून हातवारे करून हसतात आहे आम्हाला. मग त्याच्यामध्ये थोडासा संयम तुटल्यामुळे त्या पुजारीला मी त्यामध्ये अपशब्द बोलला असेल हे मान्य करतो मी. पण सुरेखाताईला मी बोलायचा काय प्रश्न नाहीत. मी महिलांचा कधी आजपर्यंत आदर केलेला, कोणत्या महिलांनी लोणावळ्यातल्या एकही महिलांनी असं सांगावं की भरत अरपडेंनी माझा अपमान केलेला आहे. आणि हे जर नारी शक्तीचा अपमान केला असं बोलत असतील तर मी त्या सुरेखाताई आणि त्या पुजारीचा निषेध करतो. पहिले तुम्ही लोकांसाठी काय करताय आणि लोकांची दिशाभूल ज्या प्रकारे तुम्ही आज या ठिकाणी लोणावळ्यामध्ये करत आहात हे पहिलं चुकीचा पायंडा तुम्ही पाडू नका. आमचं आंदोलन आम्ही शांतता मार्गानेच करणार आहोत. बाकीच्या मार्गाने आम्हाला आंदोलन करायची गरज नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन याच पद्धतीने चालू राहील एवढंच सांगतो आणि थांबतो.